अमरावती शहरातील जय भोले कॉलनीत राहत असलेल्या आणि आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत असलेल्या शुभांगी तायवाडे या महिलेने पती आणि सासरच्या लोकांना त्यांच्या जाचाला कंटाळून 4 दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली। मात्र मृत शुभांगीला एक 3 वर्षांची मुलगी आणि एक 11 महिन्यांची मुलगी आहे। शुभांगीच्या या दोन्ही मुली पोरक्या झाल्यात। आज मृत शुभांगी तायवाडेच्या कुटुंबाला यशोमती ठाकूर यांनी सांत्वनपर भेट दिली। शुभांगीच्या गुन्हेगाराला कडक शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी केली। 3 जे फरार झाले, 2 लोक जे फरार झाले त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांना पकडणं अतिशय गरजेचं आहे। आता मला त्यांच्या परिवारामध्ये सांगत होते की अंतिम संस्कार झाल्यानंतर शुभांगीचा जेव्हा फोटो तिच्या वडिलांनी स्टेटसवर टाकला, तो जे फरार लोक आहे त्यांनी तो बघितलेला आहे। याचा अर्थ असा आहे की पोलिसांनी त्याचं व्यवस्थित सर्वे करून जे काय CDR वगैरे बोलवून त्या लोकांना इझिली ट्रॅक करू शकतात, ते ट्रॅक झाले पाहिजे आणि ते पकडण्यात आले पाहिजे। ज्या फॉर्मेशन्स आहेत, मग चाइल्ड राईट कमिशन असो, तुमचं महिला आयोग असो, त्यांना स्ट्रेंथन करण्याची अतिशय मोठी गरज आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।